श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जीवनाच्या प्रवासात मनुष्य अनेक मार्गांनी फिरतो. कधी मोहाच्या वाटेने, तर कधी पापाच्या दऱ्यात, तर कधी अनाहूत संकटाच्या गर्दीत. परंतु एक दिवस अंतर्मनातील दिव्य चेतना जागृत होते आणि माणूस स्वतःलाच प्रश्न विचारू लागतो, मी कुठं चाललो आहे? माझ्या जीवनाचा खरा अर्थ काय आहे? अशा वेळी त्याच्या आयुष्यात प्रवेश करतात ते म्हणजे आपले सद्गुरू. गुरूंची कृपा लाभली की अंधाऱ्या काळोखातही प्रकाश दिसायला लागतो. तर गुरु म्हणतात, भूतकाळातील अपराध कितीही मोठे असले तरी मनातील पश्चाताप आणि भक्तिभाव हा त्या अपराधांचा नाश करणारा तेजोमय अग्नी आहे. माणसाने आपली चूक मान्य केली की त्याच्या मनात नम्रता येते. ही नम्रता म्हणजेच मुक्तीची पहिली पायरी. जीवन बदलण्यासाठी दुसऱ्या गुणांची गरज नसते, फक्त स्वतःची तयारी आणि देवाचा आश्रय पुरेसा असतो. गुरु आणि सांगतात, तुझवरील कृपा ही माझी नाही, ती परमेश्वराची आहे. ज्याच्यावर श्रीकृष्णांची दृष्टी पडते त्याचे जीवन कधीही अंधारात राहत नाही. भक्ताला हे ऐकून आश्चर्य वाटते, कारण तो स्वतःला नेहमी अशक्त, अपराधी आणि तुच्छ समजत आलेला असतो. पण गुरु त्याला सज्ञान करतात, तू कुणाचाही नाहीस, तू स्वतः श्रीकृष्णांचा पुत्र आहेस. त्याच्या आश्रयाला आलास तर तुला कधीही भय वाटणार नाही. मनुष्य जेव्हा हे सत्य अंगीकारतो तेव्हा त्याच्या हृदयात एक अद्भुत परिवर्तन घडते. त्याच्या अंतःकरणातील गहिरा अंधकार विरघळून जातो. कर्मबंधन हलके होऊ लागतात. चंचल मन शांत होते. गुरु म्हणतात, सांसारिक जीवनात असतानाही तू मुक्त होऊ शकतोस. मुक्ती बाहेर नाही, ती मनाच्या शुद्धतेत आहे. श्रद्धा, भक्ती, नम्रता आणि सत्य ही 4 पायऱ्या चढत गेलं की जीवन स्वतःच उजळून निघते. भक्त स्वतःला पापी समजतो, परंतु भगवान म्हणतात, मी त्याचा आहे, तो माझा आहे. माझ्या भक्तासाठी मी स्वतः मार्ग मोकळा करतो. अशा प्रकारे भक्तांच्या जीवनात गुरूंच्या कृपेने एक नवा अध्याय सुरू होतो. तो अध्याय असतो प्रकाशाचा, भक्तीचा आणि आत्मजागृतीचा. चुका, पाप, मोह, बंधने हे सर्व माणसाच्या प्रवासाचा भाग असतात. परंतु या सगळ्यावर मात करण्याची ताकद आहे गुरुकृपा, देवावरील विश्वास आणि अंतःकरणातील निर्मळ भक्ती. जीवन बदलण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो. तो क्षण म्हणजे जागृतीचा क्षण असतो आणि ती जागृती देणारे म्हणजे आपले सद्गुरू असतात. मानव जन्म हा सहजासहजी मिळत नाही. अनेक जन्मांच्या पुण्याईने आणि तपश्चर्येने मनुष्याला हा अमूल्य देह प्राप्त झालेला असतो. परंतु हा देह फक्त भोग आणि मोहासाठी नसतो, तो तर भक्तांच्या भगवंताच्या स्मरणासाठी, सत्कर्म करण्यासाठी आणि मुक्तीच्या साधनेसाठी मिळवलेला एक पवित्र अवसर आहे. मात्र मनुष्य बहुतेक वेळा या सत्यापासून दूर भटकतो. अहंकार, इंद्रिय सुख, लोभ, मोह यांच्या मागे धावताना तो आपल्या जन्माचा खरा हेतूच विसरून जातो. त्याची बुद्धी भ्रमित होते, पण मन अस्थिर होते आणि जीवनाचा मार्ग चुकतो. पण जेव्हा परमेश्वराची कृपा जागृत होते तेव्हा अशा भटकलेल्या जीवाला पुन्हा सत्याचा मार्ग सापडतो. गुरु म्हणतात, मानवा, तू केलेल्या जड पापांमुळे भयभीत होऊ नकोस, कारण पाप कितीही मोठे असले तरी भगवानाचे नामस्मरण त्याहून प्रबळ आहे. नामस्मरणाने कर्मबंधन वितळते आणि आत्मा शुद्ध होऊ लागतो. जर मनुष्याने आपले दोष मान्य केले, अहंकार बाजूला ठेवला, तर एखाद्या वाळलेल्या वृक्षाला जशी पहिली पावसाची सरी जीवन देते, तशीच भगवानांची कृपा त्याच्या जीवनात नवीन प्रकाश चमकवते. ही कृपा मिळवण्यामागे फक्त एकच कारण असते, भक्तीचे सत्य, मनाची निर्मळता आणि गुरुचरणी शरणागती. गुरु सांगतात, ज्याच्याकडे सत्याच्या मार्गाची आस असते त्याला मी स्वतः उचलून नेतो आणि त्याच्यावर श्रीकृष्णांची कृपा कधीही कमी पडू देत नाही. जेव्हा भक्ताला हे समजते तेव्हा तो स्वतःच खरा आकार ओळखू लागतो. तो जाणतो, मी अशक्त नाही, मी पापी नाही, मी तुच्छ नाही, मी भगवानांचा अंश आहे. माझ्या अंतःकरणात दिव्यता आहे. मनात हे सत्य जागृत झाले की त्याचे सारे संशय नष्ट होतात. त्याला स्पष्ट जाणवते, आतापर्यंत जे काही घडले ते कर्म होते, पण पुढे जे काही घडेल ती कृपा असेल. अशा बदललेल्या संसाराचे दुःख कमी भासते. त्याची दृष्टी विस्तृत होते आणि अंतःकरणात शांत होते आणि जीवनाचा प्रत्येक श्वास पवित्र वाटायला लागतो. शास्त्रात सांगितलेलं आहे,
ज्याच्या हृदयात भगवानाचे नाम आहे त्याला दोष लागत नाही, त्याला अंधार स्पर्श करू शकत नाही, त्याचा मार्गात अडथळे कधी येऊ शकत नाहीत. असे सत्य जितके गहरे तितकेच भक्ताची राहणी अधिक दिव्य आणि सोज्वळ राहते. तो जिथे जातो तिथे शांतता आणि कृपेचा सुगंध पसरतो. मनुष्याची मुक्ती बाहेर कुठे नाही, ती त्याच्या अंतःकरणात आहे. भगवानावर अढळ विश्वास, गुरूंची कृपा आणि आत्मसमर्पणात. जीवन हे कर्मांनी भरलेले असले तरी भक्तीचे तेज कोणत्याही अंधाराला पराभूत करू शकते. भगवानाच्या शरणागतीचा खरा आनंद, खरा शांती आणि खरा मोक्ष आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. लवकरच भेटू अशाच एखाद्या मोटिवेशनल व्हिडिओमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.